हाय फ्रेंड्स, मुक्तार जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक व शिपाई या पदासाठी 26 एप्रिल 2026 रोजी परीक्षा झालेली आहे. लिपिकची परीक्षा एकाच शिफ्टमध्ये झाली आणि शिपाईची परीक्षा ही 2 बॅचमध्ये किंवा 2 शिफ्टमध्ये झालेली आहे. आता लेखी परीक्षा झाली, फर्स्ट ॲन्सर की आलेली आहे. तर आता पुढची प्रोसेस काय असणार आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये ना मी लिपिकची प्रोसेस पुढं काय असणार आहे, तसंच शिपाईची प्रोसेस पुढं काय असणार आहे, दोन्हीची माहिती या एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळं महत्त्वाचा व्हिडिओ आहे, दोन्ही पदासाठी व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला आदिवासी विभागामध्ये 10वी पासवर म्हणजे 10वीच्या पात्रतेवर चौकीदार नावाचं पद निघालेलं आहे. 478 जागा आहेत, परमनंट भरती आहे. त्यासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग चौकीदार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. यामधून संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. जसं न्यायालयाला माझ्या कोर्समधून जशास तसे प्रश्न आले तसं चौकीदारला सुद्धा होईल याची मला खात्री आहे. सुरुवातीला आपण लिपिक पदाची पुढची प्रोसेस काय असणार आहे ती माहिती पाहूयात. तर लिपिक पदाची जी परीक्षा होती ना त्याच्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट होती 90 मार्कांची, जी की आपली 26 एप्रिलला झालेली आहे. त्याची फर्स्ट ॲन्सरची सुद्धा आलेली आहे आणि आता 8 दिवसामध्ये सुधारित ॲन्सरची सुद्धा प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर एका महिन्याच्या आत स्क्रीनिंग टेस्ट होईल. म्हणजे साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस ते पूर्ण करणार आहेत आणि जॉइनिंगसुद्धा देणार आहेत जे विद्यार्थी सिलेक्ट झालेत त्यांना. तर आता याच्यापुढे काय असणार आहे पहा, टायपिंग टेस्ट होणार आहे 20 मार्कांची आणि ही जी टायपिंग टेस्ट आहे ना, ही टायपिंग टेस्ट इंग्लिश भाषेतीलच असणार आहे फक्त. याच्यामध्ये मिनिमम पासिंग मार्क 10 आहेत 20 पैकी आणि 10 मिनिटामध्ये पॅसेज सोडवायचा आहे आणि टायपिंग पॅसेज कंटेनिंग 400 वर्ड्स म्हणजे 10 मिनिटामध्ये 400 शब्द असलेला पॅसेज आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. आणि इफ द कॅन्डिडेट्स फेल इन द टायपिंग टेस्ट ही विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क. जर टायपिंग टेस्टमध्ये एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याला पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरवलं जाणार नाही. तो तिथूनच भरती प्रक्रियेमधून बाहेर फेकला जाईल आणि जे विद्यार्थी टायपिंग टेस्टमध्ये चांगले गुण मिळवून पुढच्या प्रोसेसला जातील त्यांची व्हायवा हो म्हणजेच तोंडी परीक्षा होणार आहे. 40 गुणांची असणार आहे ती आणि मग शेवटी फायनल निकाल लावून निवड यादी आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे. तर लिपिकचं तुमच्या लक्षात आलेलं आहे की आता टायपिंग म्हणजे सर्वप्रथम दुसरी सुधारित ॲन्सर की येईल. त्याच्यानंतर टायपिंग टेस्टसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. मग टायपिंगला पात्र झालेल्या उमेदवारांची टायपिंगची परीक्षा होईल, जी की फक्त इंग्रजी भाषेमध्येच टायपिंग करावं लागतं आणि त्यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा होईल आणि त्यानंतर अंतिम निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी प्रसिद्ध केली जाईल. आणि हे सगळं 1 ते 1.5 महिन्यामध्ये होणार. 1.5 महिने जास्तीत जास्त किंवा 2 महिने त्याच्या आतच ह्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत. फास्टमध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत. आता आपण शिपाई पदाची पुढची प्रक्रिया काय असणार आहे ती माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहता शिपाई पदामध्ये लेखी परीक्षा 30 गुणांची होती. तर ती परीक्षा आपली झालेली आहे. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो आहे शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता 10 गुणांची. यालाच आपण स्वच्छता व चापल्यता चाचणीसुद्धा जिल्हा न्यायालयामध्ये म्हणतात. तर हे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता 10 गुणांची होणार आहे आणि त्यामधून जे विद्यार्थी पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे 10 गुणांची. म्हणजे आता आपली शिपाईची फर्स्ट ॲन्सर की आलेली आहे. याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर दुसरी सुधारित उत्तरपत्रिका प्रसिद्ध होईल 8 दिवसाच्या आत आणि त्याच्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल आणि एका महिन्याच्या आत त्यांच्या त्या शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासुद्धा घेतली जाईल आणि त्यानंतर लगेच मुलाखती होऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ही सगळी प्रोसेस पूर्ण झालेली असेल. तर शिपाईची आता पुढची प्रक्रिया काय आहे, तर सर्वात आधी सुधारित ॲन्सर की म्हणजे सेकंड ॲन्सर की लावणे, बॉम्बे हायकोर्ट पिऊन सेकंड ॲन्सर की. त्याच्यानंतर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यानंतर मुलाखत अशी ती प्रक्रिया असणार आहे आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता 10 गुणांची असेल आणि मुलाखत 10 गुणांची असेल आणि लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना
शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलावण्यात येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.